स्वागत आहे आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। एमएमआरडीएनं परवानगी घेऊनच आणि खेरवाडीमध्ये ड्रोन उडवल्याचं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे। परिसरातल्या सर्व्हेसाठी परवानगी घेऊन ड्रोन उडवल्याचं देखील मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय। ड्रोन उडवल्याच्या बातम्यांनंतर मुंबई पोलिसांचं हे स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या होत्या आणि त्याच नंतर आता मुंबई पोलिसांकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतात। गिरीश, नेमकं पोलिसांकडून काय माहिती देण्यात आली आहे? नक्कीच वर्षा, आपण पाहिलं की जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे राहतात त्या मातोश्री कलानगर परिसरामध्ये काही वेळापूर्वी ड्रोन उडत असल्याचं, घिरट्या घालत असल्याचं पाहायला मिळालं आणि एकच खळबळ माजली। यानंतर अवघ्या काही मिनिटातच मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आणि या स्पष्टीकरणात स्पष्ट म्हटलेलं आहे की एमएमआरडीएनं अधिकृत परवानगी घेऊन हे सगळे ड्रोन उडवलेले आहेत। एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या संपूर्ण परिसरामध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे। यासाठी सर्वेक्षण केलं जाते आणि हे सर्वेक्षण बँड्रा, मातोश्री कलानगर परिसर आणि बीके त्यासोबतच खेरवाडी या संपूर्ण परिसरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्यामुळे हे ड्रोन घिरट्या घालत होते। मात्र अनेकांना याबाबत संभ्रम निर्माण झाला, कारण याची कुठली पूर्वसूचना, अधिसूचना जारी करण्यात आली नव्हती आणि त्यामुळे हे ड्रोन नेमके या परिसरामध्ये कशासाठी फिरतायत असा सवाल सुद्धा व्यक्त केला जात होता। अत्यंत संवेदनशील असा मातोश्रीचा परिसर म्हणून ओळखला जातो, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या परिसरामध्ये राहतात। यापूर्वी सुद्धा या ठिकाणी काही घातपात करण्याचा संशय होता अशी माहिती जी आहे ती सुद्धा समोर आली होती आणि त्या अनुषंगाने आता मुंबई पोलिसांना ही अधिकृत माहिती दिलेली आहे आणि अधिकृत माहिती देऊन त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका जी आहे ती सुद्धा स्पष्ट केलेली आहे। आपण पाहतोय की सचिन अहिर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा आता मातोश्रीवर जात आहेत आणि एक गोष्ट त्यांना सुद्धा विचारायची आहे की ड्रोन या ठिकाणी फिरत होते आणि आता जी माहिती आली आहे त्यानुसार हे जे ड्रोन आहेत ते सर्वेक्षणासाठी एमएमआरडीएने उडवले, परंतु काळजी घेतली गेली पाहिजे असं सुद्धा आता बोललं जातं। स्वाभाविकच आहे आणि तुम्हाला माहीत असेल की इकडे ऑलरेडी साहेबांना Y+Z सिक्युरिटी आहेत आणि हे सर्व असताना पण देखील त्याची पूर्वकल्पना तरी द्यायला पाहिजे होती। आणि हा संपूर्ण भाग तुम्ही बघता की कलेक्टर ऑफिस आहे, शासकीय आहे, ही परवानगी जशी लोकांना तुम्ही विचारता तसं ते कायदेशीर एमएमआरडीचं असलं तरी देखील त्यांची जबाबदारी आहे ना, ते रहिवाशींची प्रायव्हसी आहे त्यांच्या बाबतीत त्यांनाही विचारलं पाहिजे, त्यांनाही विश्वासात घ्यायला पाहिजे। दुर्दैवाने याची आम्ही अधिकची माहिती आता घेऊ। नक्कीच आपण पाहतोय बघा, या ठिकाणी आपली भूमिका सचिन अहिर यांनी सुद्धा मांडलेली आहे की अत्यंत संवेदनशील असा संपूर्ण परिसर आहे आणि त्यामुळे याची पूर्वकल्पना जी आहे ती सुद्धा देणं अत्यंत गरजेचं होतं, मात्र तसं दिलं गेलं नाही आणि आता नेमकी भूमिका शिवसेनेची याबद्दलची काय असणार आहे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा, निश्चितच गिरीश, या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बघूयात पुढची बातमी। मतदार याद्यांमधील घोळाच्या आरोपांनंतर मनसे आता ऍक्शन मोडवर आलेली आहे। मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1-2 जणांची निवड झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मतदाना दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे असं देखील सूत्रांकडून कळतंय। शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेत्यांसह मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक पार पडली। याच वेळेस हा निर्णय झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। अशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे। मी मगाशीच म्हटलं की थोडी वाट बघा, मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, थोडी वेळ वाट बघा, मग याच्या मागचं सत्य येईल। आता त्यांचा बार फुसका ठरला। आता निश्चित झालं की एमएमआरडीचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं ह्यांना उत्तरच नको प्रश्नाचं, यांना सहानुभूती, संशय, बघा आम्हाला कसे दबाव आणतायत, आमच्यावर पाळत ठेवतायत। मला वाटतं रडीचा डाव नका खेळू ना, मैदानात या लढा हरजित तर होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती, नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे। परंतु लोकसभेचा भ्रम त्या ठिकाणी विधानसभेत लोकांनी त्या ठिकाणी मातुईमोल केला। तसंच याही निवडणुकांमध्ये लोक स्तुज्ञ आहेत, यांची नौटंकी माहीत आहे आणि तशाच पद्धतीचं मतदान होईल, लोकांचा कौल राहील। सर, हिंदी में जानना चाहते आता जाऊ द्या ना, जरा रसदीपासून बाहेर या ना। खूप आता मागे गेला काळ, काम करतायत शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा, त्याच्यावर बोला। अजूनही गोहत्ती, अजूनही रसद, अजूनही गद्दार, अजूनही खुद्दार,
या कविताने टोमणेच मारण्यात मजा घ्या. हिंदी में जानना चाहेंगे, बॉक्सिंग फेडरेशन का इलेक्शन अभी हो रहा है, वोटिंग चालू है, क्या लगता है क्या रिजल्ट आ सकता है? रिसेंटली बेस्ट के इलेक्शन में आपके नेतृत्व